तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आवरा वगैरे सगळी झाली आहे. आता एक छोटीशी काम आहेत ती जरा जायचे करायला. जरा वडगावमध्ये छोटेसे काम आहे ते करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काल जो व्हिडिओ तुम्हाला खनितला बघायला मिळालेला म्हणजे पाणी काढण्यासाठीचा, तर ते आज काढायसाठी जायचं मित्रांनो. तर अजून ट्रॅक्टरवरलं मशीन पण काय उतरलेलं नाही, ते सगळं जुगाड अजून लई लांबड आहे. त्यामुळं पहिला जरा छोटीशी कामं ती करून येतो, त्यानंतर मग दुपारनंतर मित्रांनो ते सगळं करायचं आहे नियोजन. तर मित्रांनो जाऊयात, बाकीची कामं बघूयात पुढे. तर मित्रांनो, झालं आहे वडगावातलं काम. डॉक्युमेंट घेण्यासाठी आलो होतो. बघू शकता डॉक्युमेंट मिळाले आहेत आणि वेळ भरपूर लागला मित्रांनो. अजून भरपूर पुढे काम आहेत. चला तर जाऊयात मित्रांनो. तर मित्रांनो, वडगावातून जाऊन आलो, वडगावातलं काम केलं. मग आता आलो ते पहिला जेवलो. म्हटलं अजून पुढं काम आहे त्यामुळे पहिला जेवूया म्हटलं, परत वेळ मिळणार नाही. आता जरा आणि परत खनिज जाणार, कारण ट्रॅक्टर लावायला वाट नाही करून घेतलेली. पहिला वाट करून घेतो आणि मग ट्रॅक्टर घेऊन जायचं मित्रांनो. चला तर जातो आता. तर आलो आहे मित्रांनो खनित. आता मशीन पण येत आहे खाली. या इथं वाट करून घ्यायची म्हणते मित्रांनो. या इकडं झाडाच्या इकडे टाकायचं मित्रांनो पाणी, म्हणजे हाईट जास्त आहे. मग आता बघूयात. आता पहिला मशीन खाली येऊन दे. पाणीमध्ये असल्यामुळे मित्रांनो ट्रॅक्टर आत नेता येत नाही, त्यामुळे जरा म्हटलं मशीननं वाट करून घेऊया. मध्ये पाणी आहे, मग ह्या इथं दगडामध्ये लावायचं मित्रांनो ट्रॅक्टर. पाणी भरपूर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. मशीनची चेनवेल बुडले आणि बूम पण बघा मित्रांनो, पाण्यात निम्म्या आहे बकेट. त्यामुळे पाणी भरपूर आहे. ट्रॅक्टर जाण्यासाठी वाट तर केलीच पाहिजे मित्रांनो. बघूया आता कशी वाट होत्या, त्यानंतर ठरवायचं मित्रांनो. आत पण ट्रॅक्टर न्यायलाच पाहिजे, कारण पाणी काढण्यासाठी ट्रॅक्टर आता जिथं मशीन आहे तिथं ट्रॅक्टर लावायचा मित्रांनो. त्यामुळे बघूयात आता काय जुगाड लागते. तर मित्रांनो, वाट वगैरे करून घेतली आहे आणि आता ट्रॅक्टर आणायला जाणार आहे. जरा विषय असा आहे की मित्रांनो, तिथं पायपा जरा जोडायचा, जरा कंडिशन जरा अवघडच वाटाल्या. तरी पण बघूया, काय तर जुगाड लावा लागणार आहे, काय तर डोकं चालवा लागणार आहे. त्यामुळे आता चालू आहे ट्रॅक्टर आणायला. ट्रॅक्टर आणल्यावरच बघूया मित्रांनो, कारण ट्रॅक्टर आणल्याशिवाय जो पण ट्रॅक्टर लागणार नाही तिथं, तो पण काही समजणार नाही की नेमकं काय आहे तिथं डोकं लावा लागणार आहे ते. तर चला तर मित्रांनो, चालू आहे ट्रॅक्टर आणायला, बघूयात पुढे. तर मित्रांनो, जोडाजोडी करून झालेलं आहे. पंप ते मशीन उतरलं. आता जोडाजोडी झाल्या. आता जायचं मित्रांनो, वेळ पण भरपूर झाला आहे. जोडाजोडी करण्यातच वेळ गेला मित्रांनो सगळा. असं असते सिस्टम पंपाचं मागं मित्रांनो. चला आता जाऊयात. ट्रॅक्टर घेऊन मित्रांनो गेलो पप्पा पुढं. मला म्हणलं गाडीवरून ये, दोघं ट्रॅक्टरवरून जाता येणार नाही. पाण्याच्या बाटल्या त्यांनी पण घ्यायच्या होत्या. मग म्हटलं चला आता आपण मागणं गाडी घेऊन जाऊन बघूया मित्रांनो. आता ऊन पण वाढत चालले, बघूयात पुढे जाऊन. जोडून झाले मित्रांनो, बघू शकताय. अशा पद्धतीने जोडाजोडी केली आहे. लई वेळ गेला मित्रांनो. त्या तिकडं सोडला आहे, तर तिकडं जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, या इकडून त्या तिथं खाली बघा मित्रांनो ट्रॅक्टर लावला आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. या इथं दगडावरती लावला आहे. त्यानंतर मित्रांनो इथं ठेपं देऊन असं मशीनच्या बूमवरती पाईप ते दुरीनं बांधून गुंडळागुंडळी करून इकडं डोकं फिरलं मित्रांनो, लई जडत्या. शेवटी फायनली इकडं रस्त्यावरती पाणी सोडले मित्रांनो, बघू शकताय. पाक तिकडे जाते वड्याला रस्त्यानं. आता जरा बसूया मित्रांनो, लई उन्हानं डोसकं फिरलं या. जरा सावलीला बसायचं म्हटलं मित्रांनो, पण कुठलं काय, ऊन सगळीकडेच आहे. झाडाखाली सावलीचं नावच नाही, त्यामुळे आता जरा खाली जाऊन बसायचं म्हणायला लागलोय. एक दिवस पाऊस पडला आहे मित्रांनो, पण काय त्याच्यात डबल ऊन पडलेलं. पाणी सगळं आठवतोच म्हणायला लागले उन्हात. त्यामुळे जागा आता खाली मित्रांनो, जरा जाऊन सावलीत बसूया. ऊन अजून लय आहे. पाणी सपायला मला तर वाटलं अजून एक 5-6 तास लागतील. तोपर्यंत जरा बसूया, काय तर व्हिडिओ एडिट करूया मित्रांनो तोपर्यंत दिवसभरातला.
तर पाणी सपायला अजून मित्रांनो भरपूर वेळ लागणार आहे आणि पाणी सपल्यानंतर आणि ते पायपा खोलायला त्यात आणि भरपूर वेळ जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला तेही कमेंट करून नक्कीच सांगा. पण मित्रांनो कसं आहे कमेंट कोण जास्त करत नाही, जर केलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त इमोजीज टाकतात मित्रांनो. त्यामुळे कमेंट करा तुम्हाला म्हणजे अजून माझ्याकडून काय जास्त कोणत्या गोष्टी जर मी बदल करावे असं वाटत असेल किंवा आणि कोणत्या गोष्टी मी जर ॲड कराव्या असेल तर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सजेस्ट करा मित्रांनो, नक्कीच करा. आणि उद्या परत भेटू मित्रांनो अशा एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो बाय बाय.